आणि सगळ्यांना तो गेलेला असतो. आपल्या वयानुसार आपल्या उद्योग व्यवसाय समजून आपण सगळ्यांनी बऱ्याच यात्रा किंवा शिक्षणाच्या सहरी गेल्या असतील. पण नेहमीच आपण एक म्हणत आलो किंवा ऐकत आलो लहानाचे मोठेवर असताना की देवानी बोलवल्याशिवाय यात्रा ही होत नाही. देवाचं व्हायला देवाचं बोलवणं लागतं. पण देवाचं बोलवणं असणं हा अगदी महत्त्वाचा भाग आहे. तरी तो अनिकेत शाळेच्या बरोबर असणं हा योग फक्त थोड्या लोकांच्या नशीब येतो असं मला वाटतं. गिर्याचं आपण पुष्ट गेल्या त्याच्या काही जणांनी नशिबाला अनिकेत सरांबरोबर दुसरी किंवा तिसरी सुद्धा असेल. पण आमच्यासाठी जी पहिली आहे त्याला असं वाटतं की हा खरा योग देवदर्शन आणि अनिकेत याचं कॉम्बिनेशन जिथे आमच्या नशिबी आलं त्यामुळे मी माझा मित्र कर्नल सरदेसाई म्हणजे विशेष सरदेसाईचा आमचा आणखी एक मित्र नंदकुमार कळवळकर आम्ही चौघांनी यायचं ठरवलं. कारण होतं माझ्या आईला ह्या यात्रा करायच्या होत्या. तिला तिच्या आयुष्यात करायला जमलं नाही. आणि आमच्या घरामध्ये माझ्या सासऱ्यांपासून माझ्या आजोबांपासून कायम पारायण ऐकत आम्ही लहानाचं मोठे झालो. तो वास्तवपणे माझ्या विषयी चालू ठेवला. तिचं बघून माझा जो मित्र कर्नल सरदेसाई त्यांनी मनात घेतलं की वैरी तुम्ही म्हणताना तुम्ही पण म्हणेन निदान ऐकेन तरी आणि तुम्ही कुठे जायचं राहिलं तर मला सांगा. अशी आमची चौघांची अवळ्या भोवतीची पण म्हणा पाहिजे आज इथे आली. आणि अनेक सरांच्यामुळे सगळ्यांना आम्हाला सहभाग लावला आणि वेगळ्या प्रकारचं ऊर्जा आम्हाला मिळाली. म्हणजे आमच्या सशस्त्र तंत्रज्ञानाच्या पुढची वाटचाल खूप सुखावं होईल या तुमच्या सगळ्या अडचणींचा होईल. धन्यवाद.